मित्रांनो नमस्कार. आदर्श विद्या या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं परत एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला बरेच वेळा इमर्जन्सीमध्ये पॅन कार्डची आवश्यकता असते. अशा वेळी जर तुम्ही तुमच्या आधारमध्ये मोबाईल नंबर रजिस्टर केलेला असेल तर तुम्ही घर बसल्या ऑनलाईन पॅन कार्ड काढू शकता, मिळवू शकता. त्याची जी प्रक्रिया आहे ती कशी करायची हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघूयात. त्यासाठी काही महत्त्वाचे डॉक्युमेंट तुमच्याकडे असावेत, जसं आधार कार्ड असावं आणि ज्या व्यक्तीचं पॅन कार्ड काढायचं आहे आपल्याला त्या व्यक्तीसाठी त्या आधारमध्ये त्याचा मोबाईल नंबर रजिस्टर असणं अतिशय गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्ही ते करू शकणार नाही. आणखी एक महत्त्वाची सूचना म्हणजे यासाठी तुम्हाला ऑनलाईन कनेक्शन सुद्धा पाहिजे. हे काही सांगायची आवश्यकता नाही. चला तर मग आपण पटकन बघूयात की घर बसल्या ऑनलाईन पॅन कार्ड कसे मिळवावे किंवा कसे काढावे, तेही अगदी कमी पैशामध्ये. जवळपास आता आपण या व्हिडिओमध्ये बघू त्याची किंमत किती लागते ते मी तुम्हाला सांगूही शकतो की त्याचे पैसे किती लागतात. 106 रुपये 90 पैसे लागतात. 106 रुपये 90 पैशामध्ये आपण घर बसल्या आपलं पॅन कार्ड काढू शकतो. आणि हे पॅन कार्ड तुम्हाला तुमच्या आधारवर असलेल्या ॲड्रेसवर घरी 8 ते 10 दिवसामध्ये पोहोचेल. आणि एक कॉपी तुम्हाला ॲज अ मेल हार्ड कॉपी लगेचच मिळेल आणि लगेचच तुम्ही तुमचा पॅन नंबर वापरू शकता, तेही व्हॅलिड पद्धतीने. चला तर मग आपण लगेचच सुरू करूया की नेमकं घर बसल्या हे पॅन कार्ड कसं काढावं. त्यासाठी एक वेब ब्राउझरची गरज आहे आपल्याला. आपण वेब ब्राउझर खोलूयात. मी क्रोम नावाचं वेब ब्राउझर खोलतोय, माझ्या मागे दिसत असेल तुम्हाला. यामध्ये जो सर्च बॉक्स असतो गुगलचा, यामध्ये पॅन ऑनलाईन ॲप्लिकेशन एवढा जरी शब्द लिहिला आपण तरीही तुम्हाला आपल्याला पाहिजे त्या वेबसाईटवर हे घेऊन जाऊ शकतं. आता इथे बघा तुम्ही, NSDL ऑनलाईन पॅन ॲप्लिकेशन पहिलीच वेबसाईट आहे. मी राईट क्लिक करून ओपन लिंक इन न्यू टॅबवर क्लिक करतो. दुसऱ्या बाजूला आपल्याला हे ॲप्लिकेशन फॉर्मचे जे टॅब आहे ते मिळून जाईल. आता यामध्ये जर आपण या अगोदर पॅन काढायचा प्रयत्न केला असेल तर तुम्ही रजिस्टर युजर आहात. पहिल्यांदा आपण हा प्रयत्न करत असेल तर आपण अप्लाय ऑनलाईनवरच सिलेक्शन असू द्यावं. त्याही अगोदर वर एक सूचना आहे, स्पष्ट सूचना आहे, वाचून घ्या. जर तुम्ही एकापेक्षा जास्त पॅन वापरत असाल तर तुम्हाला एका विशिष्ट कायद्याअंतर्गत 10,000 रुपयापर्यंतचा दंड लागू शकतो, पॅनल्टी लागू शकते, अशी सूचना आहे. ॲज पर प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 272B द इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 यानुसार. असो, ते तुम्ही वाचून घेऊ शकता. आपण आपल्या ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला ॲप्लिकेशन टाईपवर क्लिक करायचं आहे. इथं आपण नव्यानं पॅन काढतो आहोत म्हणून जर दुरुस्ती असेल तर सगळ्यात शेवटचं, आणि जर तुम्ही फॉरेजियन असाल, भारतात राहत नसाल, तर आपल्याला फॉर्म नंबर जो आहे तो 49AA वाला निवडायचा आहे. पण आपण भारतीय आहोत, नवीन पॅन काढतो आहोत, तर पहिलं ऑप्शन आपल्यासाठी आहे न्यू पॅन इंडियन सिटीजन. ठीक आहे. कॅटेगरीमध्ये जर कंपनी असेल तर तुम्हाला असोसिएट ऑफ पर्सन्स घ्यावं लागेल. बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल एखादी बॉडी असेल, ट्रस्ट असेल तर. पण एक सिंगल व्यक्ती असेल तर त्यासाठी इंडिव्हिज्युअलवर क्लिक असू द्या. या दोन्ही गोष्टी झाल्याच्या नंतर आपल्याला अप्लिकंट इन्फॉर्मेशन भरून घ्यायची आहे. इथे बघा श्री, श्रीमती आणि कुमारी दिलेलं आहे. मला माझ्या मिसेससाठी पाहिजे म्हणून मी श्रीमती घेतो आहे. लास्ट नेम पहिले लिहायचं आहे. नावं लिहिताना काळजीपूर्वक लिहा आणि सर्व कॅपिटल असू द्या. सिस्टीमला जे गरजेचं वाटेल ती सिस्टीम निवडेल. आपण कॅपिटल ठेवूयात सर्व. मला पाहिजे हां भोरके. फर्स्ट नेम आहे मला टाकायचं आहे. तर इथे एक महत्त्वाची सूचना मला सांगावीशी वाटते, ते म्हणजे आधारवर तुमची जशी स्पेलिंग असेल तशीच ठेवा. अशा पद्धतीने मला पाहिजे. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ ही सुद्धा आधारवर जशी असेल तशीच टाकून घ्या. 15 मे 1990 पाहिजे मला, मी घेतलेली आहे.
मेल आय डी करंटवाला ठेवा, जो चालू आहे तुमच्याकडे आहे, कारण बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला याच्यावर मिळणार आहेत म्हणून. माहिती काळजीपूर्वक भरणं गरजेचं आहे मित्रांनो. मोबाईल नंबर पण काळजीपूर्वक घ्या. OTP आपल्याला यावरच येणार आहे. आणि इथं टर्म्स अँड कंडिशन आहेत. हा तात्पुरता रजिस्ट्रेशनचा फॉर्म आहे, पण ही माहिती आपण पुढे जाऊन चेंज करता येणार नाही, म्हणून शक्यतोवर ही माहिती काळजीपूर्वक भरा. ओके. आता इथे जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा अशाला असा टाका. कॅपिटल QK पुन्हा QE आणि T आहे. ठीक आहे. आणि सबमिटवर क्लिक करा. यानंतर जे नेक्स्ट पेज येतं मित्रांनो, त्यावर तुम्हाला एक टेम्पररी OTP मिळेल, टोकन नंबर मिळेल. हा टोकन नंबर तुम्ही जतन करून ठेवणं गरजेचं आहे, कारण मध्येच कुठल्याही प्रकारचा जर व्यत्यय आला ॲप्लिकेशन पूर्ण करण्यासाठी तर नक्कीच तुम्हाला त्याची आवश्यकता पडणार आहे. म्हणून हा टोकन नंबर जो आहे तो आपण कुठेतरी सेव्ह करून घेणं गरजेचं आहे. मी तो सेव्ह केलेला आहे. तुम्ही लिहून सुद्धा ठेवू शकता. आणि आपण पुढच्या ऑप्शनवर क्लिक करूया. ऑप्शन आहे कंटिन्यू विथ पॅन ॲप्लिकेशन फॉर्म. ओके. इथं आपल्याला 3-4 पद्धतीचे मॉड्यूल्स कंप्लीट करायचे आहेत, जे मी तुम्हाला दाखवतोच. आपण गाईडलाईन्स ज्या होत्या सुरुवात त्या आपण केलेली आहे. आता आपण पर्सनल डिटेल भरणार आहोत. इथे एक महत्त्वाचा ऑप्शन आहे की आपण ॲप्लिकेशनचे डॉक्युमेंट कसे सबमिट करणार आहोत. तर आपण करणार आहोत eKYC किंवा साइन इन. म्हणून माझं पहिल्याच ऑप्शनवर टिक आहे, बाकी कुठलेही ऑप्शन मला नाही पाहिजे. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. तुम्हाला वेदर फिजिकल पॅन कार्ड इज रिक्वायर्ड. तुम्हाला पॅन कार्ड तुमच्या घरच्या पत्त्यावर जर पाहिजे असेल तर इथं येस असू द्या, आणि त्याची एक विशिष्ट फी तुम्हाला ती लागणार आहे, फी अप्लिकेबल. आणि जर तुम्हाला ते घरच्या पत्त्यावर नसेल पाहिजे तर तुम्ही डायरेक्ट पेपरलेस जे काही PDF तुम्हाला मिळणार आहे त्यावरच तुम्ही भागवू शकता. मला घरच्या पत्त्यावर पाहिजे, मी येस ठेवलेलं आहे. त्यानंतर सूचना आहे एंटर आधार लास्ट 4 डिजिट. इथं आपण आधारचे शेवटचे 4 अंक टाकणार आहोत. 9081. त्यानंतर हिअर बाय फोटोग्राफसाठी महत्त्वाची सूचना आहे की तुमचा जो फोटो आहे हा आधारवर जसा आहे किंवा आधारवरचाच फोटो इथे येणार आहे. त्यासाठी यस करायचं आहे. नसेल पाहिजे हा तर नो करायचा आहे. आपण यस करूयात. जर तुम्हाला आधारवरचा फोटो नाही पाहिजे तर तुम्हाला डायरेक्ट पेपरवालं फिजिकल मोडवालं ॲप्लिकेशन करावं लागतं. इथं आधारवर जो फोटो आहे तोच फोटो घेतला जातो अशी सूचना या नोटमध्ये आहे, तुम्ही वाचून घेऊ शकता. नेम सुद्धा लिहायची गरज नाही. इथे आधारवर जसं आहे तसं ते स्वीकारणार आहे. फुल नेम ऑफ अप्लिकंट इथे दिलेलं आहे, SMT भुरके AARTIRT आणि माझं नाव आहे. ओके. आणि आपल्या पॅनवर हे अशा पद्धतीचे नाव येणार आहे. त्याच्यानंतर जेंडर निवडून घेऊयात आपण, फिमेल. रजिस्ट्रेशन नंबर लिहायची गरज नाही. इथे एक प्रश्न आहे, हॅव यू एव्हर बीन नोन बाय एनी अदर नेम. जर दुसरं एखादं नाव असेल तर आपण ते नो ठेवणार आहे. आपल्याला दुसरं नाव नाही पाहिजे. इथं आपल्याला पॅरेंट डिटेल लिहायची आहे. त्यासाठी पॅन बाय फर्निशिंग युअर अदर नेम युअर मदर नेम ओनली. ओके. नो ठेवूयात. आपण इथं वडिलांचं डिटेल टाकायचं आहे, फादर्स नेम. जर महिला असेल, लग्न झालेली असेल तरी सुद्धा वडिलांचंच नाव टाकायचं आहे, फादर्स नेम ओनली. फादरचं नाव टाकूया आपण. लास्ट नेम पाहिजे. आईचं नाव ऑप्शनल आहे, मदर नेम ऑप्शनल आहे. आवश्यकता असेल तर घ्या, नसेल तर नाही घेतलं तरी चालेल. आणि तुमच्या पॅन कार्डवर आईचं नाव पाहिजे की वडिलाचं पाहिजे यावरती डिपेंड असतं. जर इथं मदर नेम केलं तर हे आपल्याला भरावंच लागतं, आणि फादर नेम आहे म्हणून ते भरायची गरज नाही. माहिती काळजीपूर्वक भरणं गरजेचं आहे. प्रत्येक स्पेलिंग अक्षर
आपण नेक्स्टवर क्लिक करूयात. माहिती तपासत राहा आणि दरवेळेस माहिती सेव्ह ड्रॉप, माझ्या डोक्याच्या वर दिसते तुम्हाला सेव्ह ड्रॉप, यावर क्लिक करून मध्ये मध्ये सेव्ह करा, म्हणजे आपली माहिती लॉस होणार नाही. त्यानंतर आपण पुढचं पेज बघूयात. पुढच्या पेजमध्ये सोर्स ऑफ इन्कम हा पहिला प्रश्न आहे. माझी मिसेस हाऊसवाईफ असल्यामुळे नो इन्कम मी निवडणार आहे. तुम्हाला जर काही असेल याच्यात तुम्ही ते निवडू शकता. वेगवेगळे ऑप्शन आहेत. ॲड्रेस फॉर कम्युनिकेशन रेसिडेन्शियल आहे आणि जो आधारवर ॲड्रेस आहे तोच पाहिजे आहे म्हणून रेसिडेन्सवर असणार आहे. आणि हे खालचे कुठलेही ऑप्शन आपल्याला भरण्याच्या मुभा इथं दिलेली नाही आहे, कारण आपला ॲड्रेस जो आहे तो आधारवरचाच गृहीत धरला जाणार आहे. ऑफिस ॲड्रेस सुद्धा म्हणजे आपल्याला ऑफिसवर नाही पाहिजे म्हणून ऑफिस ॲड्रेस सुद्धा भरायची आवश्यकता नाही. इथं कंट्री कोड आवश्यक आहे. मी इंडियाचा आहे म्हणून इंडियासाठी IND एवढं निवडून हा इंडिया सिलेक्ट करतो. 91 हा इंडियाचा कंट्री कोड आहे आणि हा मोबाईल नंबर आहे. त्यानंतर ईमेल कन्फर्म करून घेऊ शकता तुम्ही. ओके. रिप्रेझेंटेटिव्ह ॲसेस कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही देऊ शकता, पण इथं नोच आहे. नेक्स्टवर क्लिक करूयात. माहिती मध्ये मध्ये तपासून घेत राहा जेणेकरून तुमची माहिती चुकता कामा नाही. ओके. आपण नेक्स्टवर क्लिक करूयात. कॉन्टॅक्ट आणि अदर इन्फॉर्मेशन झालेलं आहे. आपल्याला AO कोड लिहायचा आहे. हा बऱ्यापैकी मला माहित आहे, तुम्हाला तो माहीत नसणार आहे. म्हणून काय करा, इथं जे खालची जी प्रोसिजर आहे ते निवडून घ्या. आपण इंडियन सिटीजन आहोत म्हणून यावर टिक करा. देन स्टेट निवडा. मराठी बोलतोय, साहजिक आहे, महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र निवडलंय मी. आता तुमच्या जवळचं शहर निवडा, सिटी. इंटरनेट कनेक्शनमुळे थोडा वेळ लागेल पण येतं. हे बघा, यामध्ये महत्त्वाची शहरं दिलेली आहेत. तुम्ही तुमचा जिल्हा निवडू शकता. मला इथं यवतमाळ पाहिजे, मी यवतमाळ निवडलेलं आहे. आता यासाठी तुम्हाला 3 ते 4 ऑप्शन मिळतात. तुम्ही कोणतंही एक ऑप्शन यासाठी निवडू शकता. माझ्या मागे तुम्हाला आलेलं दिसत आहे. तर मी यापैकी ITO इन्कम टॅक्स ऑफिस वार्ड नंबर 1 मध्ये आहे. वार्ड नंबर 3, वार्ड नंबर 2, वार्ड नंबर 1, कोणतंही एक तुम्ही ऑफिस निवडू शकता. मी पहिलंच निवडतोय आणि जसं मी हे निवडलं तसं तुम्ही इथं बघू शकता त्याची माहिती फिलअप झालेली आहे. त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करा. आता आपल्याला डॉक्युमेंट डिटेल द्यायचं आहे आणि इथं लक्ष द्या. प्रूफ ऑफ आयडेंटिटी, प्रूफ ऑफ ॲड्रेस आणि प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ हे तीनही ठिकाणी आपण आधारच निवडलेला आहे, त्यामुळं वेगळं डॉक्युमेंट देण्याची गरज नाही. आता इथं हे जे ॲप्लिकेशन आहे ते कोण करत आहे यासाठी हिमसेल्फ निवडणं चांगलं राहतं, म्हणून मी हिमसेल्फ निवडलं. आणि मी प्लेसमध्ये माझ्या गावाचं नाव म्हणजे यवतमाळ टाकतो. तारीख आजची ऑलरेडी घेतलेली आहे. मी सबमिटवर क्लिक करतो आहे. त्यानंतर माझ्याकडे जवळपास शेवटची स्टेप असणार आहे. आता यामध्ये सर्व माहिती आपल्याला तपासून घ्यायची आहे आणि तेही काळजीपूर्वक स्पेलिंग सहित. बघा, प्लीज व्हेरीफाय द कंप्लीटेड ॲप्लिकेशन फॉर्म अँड कन्फर्म. पूर्ण माहिती तपासून घ्या आणि कन्फर्म करा. इथं तुम्हाला आता आधारचे जे आपण या अगोदर आधारचे शेवटचे 4 अंक टाकले होते, आता इथं आपल्याला सुरुवातीचे 8 अंक टाकायचे आहेत. मी फिलअप करून घेतो. 95213269 तपासून घ्या. 95213269 95213269 माझ्या आकडे बरोबर आहेत. बाकी काहीच भरायची गरज नाही. नाव चेक करून घेऊ आपण. SMT बुर्के AARTI. ही पेलिंग जी आहे ती आधारवरची आहे, हे लक्षात असू द्या. AARTI. ओके. तपासून घ्या. इथं कन्फ्युजन व्हायची गरज नाही. आपल्याला इथं सिलेक्ट करायचा चान्स नाही, म्हणजे आपण फिमेल निवडलेला आहे. रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला लिहायची गरज नाही. आपण फोटो यस केलेलं होतं. आपण फॉर्म चेक करतो आपला. वेदर फिजिकल पॅन कार्ड रिक्वायर्ड यस केलेलं आहे आपण. दुसरं नाव नाही आहे आपल्याला. त्यानंतर पॅरेंट डिटेलमध्ये आपण वडिलांचं नाव टाकलेलं आहे. आपल्याला आपल्या पॅन कार्डवर सुद्धा वडिलांचं नाव पाहिजे आहे. त्यानंतर आपण नो इन्कम केलेलं आहे.
ॲड्रेसमध्ये आपण सर्व आधारचा ॲड्रेस दिलेला आहे, म्हणून इथं कुठल्याही प्रकारचा ॲड्रेस आपण लिहिलेला नाही आहे. मोबाईल नंबर चेक करून घ्या. कंट्री कोड 91 होता इंडियाचा. 9370498972. माझा तो बरोबरच आहे बाबा. एओ कोड सुद्धा बरोबर आहे. आणि आता मला KYC करायचं आहे. त्यासाठी सुद्धा मी आधार आणि आधार तीनही ठिकाणी आधार ठेवलेला आहे. आणि जवळजवळ माझं सर्व बरोबर आहे, म्हणून मी प्रोसीड या बटनावर क्लिक करतो आहे. यानंतर शेवटची स्टेप आहे ते म्हणजे पैसे भरण्याची. पेमेंट करूयात आपण. इथं 3 ऑप्शन आहे तुमच्याकडे. तिन्ही तुम्ही वाचून घेऊ शकता. एक डिमांड ड्राफ्ट, एक आहे ऑनलाईन पेमेंट थ्रू पेटीएम आणि एक आहे ऑनलाईन पेमेंट थ्रू बिलडेस्क. मला बिलडेस्क सोपं वाटतं, मी त्यावर क्लिक करतो आहे. ऑनलाईन पेमेंटचे जे काही चार्ज आहे 106 रुपये 90 पैसे मी पहिले सांगितल्याप्रमाणे तो आपण इथे भरणार आहोत. चार्ज बघू शकता तुम्ही कशाचा काय आहे ते. त्याची रिसिप्ट सुद्धा तुम्हाला मिळेल. इथे काही टर्म्स ऑफ सर्व्हिसेस आहेत त्या वाचून घ्या आणि आय ॲग्री वर टिक असू द्या. त्यानंतर प्रोसीड टू पेमेंटवर क्लिक करायचं आहे. यासाठी आपण मोबाईलमधल्या गुगल पेचा वापर करू शकतो पेमेंटसाठी. मी तेच करणार आहे. पे आणि कन्फर्म. इथली थोडीशी माहिती काळजीपूर्वक केलेली बरी असते. ऑनलाईन पेमेंट करताना कुठल्याही प्रकारचा तुमची धोकाधडी होऊ नये यासाठी काळजीपूर्वक काम करावं. मला UPIच्या माध्यमातून पेमेंट करायचं आहे, म्हणून मी UPIवर क्लिक केलेलं आहे. तुमच्याकडे भरपूर ऑप्शन आहे. क्रेडिट कार्ड आहे, डेबिट कार्ड आहे, इंटरनेट बँकिंग आहे, वॉलेट आहे आणि QR कोड सुद्धा स्कॅन करून करता येतं. मी QR कोडच करणार आहे, पण UPIच्या मदतीने. भीम UPI मध्ये तुम्ही कोणत्याही प्रकार गुगल पे, फोन पे या प्रकारच्या पेमेंट ऑप्शनचा वापर करू शकता. मेक पेमेंटवर क्लिक करूयात. इथं तुम्हाला एक QR कोड दिसतो आहे, हा मी स्कॅन करणार आहे मोबाईलच्या मदतीने. आणि माझं पेमेंट होताच, जसं माझं पेमेंट होईल तसं तुम्हाला ह्या सगळ्या माझ्या मागे जे वेब पेज दिसत आहे ते निघून गेलेलं दिसेल. मी पेमेंटसाठी मोबाईल घेतलेला आहे हातामध्ये. मी पिन टाकलेला आहे आणि या मोबाईलवर मी QR कोड स्कॅन करणार आहे. स्कॅन केल्यानंतर मला ही रक्कम दिसलेली आहे जी वर दाखवली होती. मी आता पेमेंट करणार आहे 106 रुपये 90 पैसे या मोबाईलच्या माध्यमातून. प्रोसीड. जसंही माझं पेमेंट कंप्लीट होईल तसं लगेचच माझ्या मागे असलेलं जे वेब पेज आहे हे निघून जाईल. पण इथं गडबड करायची नाही, घाई अजिबात करायची नाही. पेमेंट कंप्लीट झाल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्या मागे असलेलं वेब पेज निघून जातं आणि काही सूचना येतात, त्या सूचनेप्रमाणे वागायचं आहे. माझं पेमेंट प्रोसेसमध्ये आहे. माझ्याकडून माझ्या मोबाईलमधून पेमेंट डन झालेलं आहे. लगेचच आपल्याला वेबसाईटवर दिसेल. आता बघा, वेबसाईट रन झालेली आहे. इथे एक स्पष्ट सूचना आहे, वाचून घेऊ शकता. वेटिंग फॉर द रिस्पॉन्स फ्रॉम बिल डेस्क आणि इट मे टेक अप टू 1 मिनिट. कमी जास्त 1 मिनिट लागू शकतो. काइंडली डू नॉट रिफ्रेश युअर पेज और डू नॉट क्लोज द ब्राउझर. फक्त वाट पाहायचं काम करायचं, गडबड करायची नाही. याच्या पुढची एक स्टेप आहे, आपल्याला आधारचं ऑथेंटिकेशन करावं लागतं. म्हणजे आधारवरून आपलं कन्फर्मेशन करायचं असतं. KYC म्हणून आपण त्याला. बघा, पेमेंट सक्सेसफुल झालेलं मेसेज आहे. इथं रिसिप्ट पण दिसते आहे. काहीच एक्स्ट्रा काम नाही आहे, फक्त कंटिन्यू बटनावर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. आता बघू शकता तुम्ही, मी कंटिन्यूवर केल्याच्या नंतर आधार ऑथेंटिकेशन आलेलं आहे. आपल्याला आपल्या आधारवरून साठी इथं एक टर्म्स अँड कंडिशनवर टिक असू द्या आणि ऑथेंटिकेटवर क्लिक करा. जसंही आपण क्लिक करू आपल्याला पुढची सूचना मिळेल. त्या सूचनेनुसार काम करायचं आहे. कंटिन्यू विथ KYC, KYC. OTP आलेला आहे 127481.
तो OTP मला या OTPच्या सेक्शनमध्ये टाकायचा आहे. इथं OTP सेक्शन आहे. आणि आता सबमिटवर क्लिक करूया. ऑनलाईन पॅन ॲप्लिकेशन मध्ये आता आपल्याला ई साईनची प्रोसेस कंप्लीट करायची आहे. आतापर्यंत आपल्या सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. ओके, चला कंटिन्यू विथ ई साईन वर क्लिक करूयात. ओके, आता इथं ही जे कंडिशन अँड टर्म्स दिलेले आहेत त्या वाचून घ्या, माझी तरी विनंती आहे. आणि इथे तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे. ज्यांचा आपण पॅन कार्ड काढतो त्यांचा आधार नंबर टाकायचा आहे. 95 21 32 69 90 81. नंबर खात्रीपूर्वक तपासून घ्या. 95 21 32 69 90 81. ओके, सेंड OTP वर क्लिक करूयात. जसं OTP वर सेंड क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्याच्यावर OTP येईल. तो OTP आलेला आहे मला आणि व्हेरीफाय OTP वर आता आपण क्लिक करणार आहोत. जर OTP नाही आला तर तुम्हाला रिसेंडचं सुद्धा ऑप्शन इथं मिळून जातं. मला हा सेव्ह ठेवायचा नाही आहे, हा मेसेज मी बंद करणार आहे. आणि आता तुम्हाला तुमची शेवटची जी प्रोसिजर आहे ती सांगून देतो. इथं अक्नॉलेजमेंट आलेलं आहे आणि याचा सुद्धा पासवर्ड असतो. इथे सांगितलं आहे पासवर्ड काय आहे. दिस फाईल पासवर्ड प्रोटेक्टेड अँड टू बी ओपन द सेम डेट ऑफ बर्थ. फक्त सिम्पली डेट ऑफ बर्थ जशाला तशी टाकायची आहे, बाकी काही करायची गरज नाही. मी टाकतो आहे इथं डेट ऑफ बर्थ. आणि ओके वर क्लिक करूयात. बघा, हे आहे माझं पॅनचं ॲप्लिकेशन. तुम्ही माझ्या मागे बघू शकता पॅनचं ॲप्लिकेशन पूर्णपणे इथं आलेलं आहे. ही आपली शेवटची स्टेप होती. जवळजवळ आता आपण पूर्णपणे आपलं पॅन ॲप्लिकेशन केलेलं आहे. हा जो फोटो दिसतोय तुम्हाला, हा माझ्या मिसेसचा आधारवरचा फोटो आहे. अशाला असा इथं आलेला आहे. मी मला पुढील माहितीसाठी हे डाउनलोड करून ठेवतो, डाउनलोड PDF. आता जे काही माझं पॅन कार्ड असणार आहे मित्रांनो, ते पॅन कार्ड मला माझ्या मेलवर येणार आहे आणि ते तुम्हाला 2 ते 3 तासामध्ये वर्किंग डेजमध्ये मिळून जाईल. तर ही सगळी प्रोसिजर होती ऑनलाईन पॅन ॲप्लिकेशनची. कुठल्याही प्रकारची अडचण वाटली तर तुम्ही मला या व्हिडिओ खाली असलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विचारू शकता. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आपण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत. इथं तुमची पूर्ण प्रोसिजर आता जवळजवळ संपलेली आहे. बाकीचं कम्युनिकेशन तुमचं तुमच्या मेल सोबत चालेल. ठीक आहे, आता आपण इथं थांबूया. मी इथून लॉग आउट होतो. आता लॉग आउट. ही जी प्रिंट आहे ही मी डाउनलोड केलेली आहे आणि हे मला पुढील वापरासाठी कामी येणार आहे. ठीक आहे, ओके. मी आता लॉग आउट झालेलो आहे. इथं आपल्या पॅनची पूर्ण प्रोसिजर संपलेली आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.